हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपली जी बॅच सुरू आहे, ओकॅबचा कोर्स जो चालू आहे, ओकॅब मास्टर चालू आहे, यामध्ये आपण एमपीएससीने विचारलेले पीवायक्यूज पाहतोय. आपण आतापर्यंत इडियम्स पाहिलेले आहेत, सर्वचे सर्व इडियम्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. आता आपण पाहतोय सिनॉनिम्स. बघा, प्रत्येक वेळी आपण ज्याप्रमाणे सुरुवात करतो की प्रश्न कसे आहे. इडियमचं पहिलं लेक्चर पाहिलं असेल तुम्ही, तर पहिल्या लेक्चरमध्ये पॅटर्न लक्षात येईपर्यंत मी प्रश्न व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितले. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहताना सुद्धा प्रश्न लक्षात आले पाहिजेत. पॅटर्न लक्षात येईपर्यंत प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित पाहिलाय, वाचलाय आणि तुमच्या पॅटर्न लक्षात आणून दिलाय. नंतर आपण फक्त वन वर्ड सबस्टिट्यूशन्स समजून घेतले. आता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या लेक्चरमध्ये सुद्धा एमपीएससी सिनॉनिम्स वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतं, त्यासाठी प्रश्न वाचूयात, प्रश्न समजून घेऊयात आणि जे काही वर्ड्स दिले असतील त्याची मिनिंग सुद्धा समजून घेऊयात. आपण सुरुवात करतोय. बघा, नेहमीप्रमाणे क्वेश्चन आपल्या समोर आहे आणि बऱ्याचदा जी माहिती मी तुमच्या समोर ठेवत असतो. बघा, ओके, हे नेहमीप्रमाणे माझ्याविषयीची माहिती मला वाटतं प्रत्येक लेक्चरमध्ये जस्ट थोड्या प्रमाणात आपल्या समोर दिलेली असते. ओके, आज सुरुवात करतोय आपण. प्रश्न वाचून घ्या. लेटेस्ट वाल्या क्वेश्चन्स पासून, म्हणजे जे अलीकडे विचारले गेलेले प्रश्न आहेत, या प्रश्नांपासून आपण ओल्डर प्रश्नांकडे, जुन्या प्रश्नांकडे जातोय. बघा बघा बरं, राज्यसेवा मुख्य 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. मॅच द पेअर्स मध्ये सांगितलंय. ए हा एक सेक्शन आहे, हा दुसरा 1 आणि 2 अशा प्रकारे त्यांनी रोमन मध्ये दिले. एका साईडला 4 शब्द दिलेत, दुसऱ्या साईडला फ्रिजेस दिलेले आहेत. बघा, या शब्दाचं मिनिंग काय आहे ते दिलेलं आहे. बघा, आपण एक एक शब्द वाचायचा आणि ते मिनिंग समजून घ्यायचं. पहिला शब्द बघा, डिटेरिओरेशन म्हणजे काय होणं, एखादी गोष्ट ऱ्हास पावणे, नाश होणे. मग डिटेरिओरेट होणे असं आपण म्हणतो, म्हणजे काय, ती नष्ट होण्याकडे जाणे किंवा नष्ट होणे, ऱ्हास पावणे. मग डिटेरिओरेट म्हणजे काय किंवा डिटेरिओरेशन, याच्यामध्ये 4 जे शब्द दिलेले किंवा 4 ऑप्शन्स आहेत समोर, त्यापैकी कोणता सूट होईल? बघा, डिटेरिओरेशन, रिमार्क्स डन टू हार्म समबडीज रेप्युटेशन नाही, हॅव्हिंग एन इव्हिल रेप्युटेशन नाही, प्रोसेस ऑफ गोइंग वर्स. बघा, बॅड, वर्स, वर्स्ट अशा प्रकारे एक आहे. बॅड तुम्ही आपण ऍडजेक्टिव्ह पाहतो ना, त्याचा हा फर्स्ट फॉर्म. सेकंड वाला काय, वर्स, WORSE वर्स, आणि तिसरा WORST वर्स्ट. बॅड, वर्स, वर्स्ट, बरोबर का? त्यापैकी प्रोसेस ऑफ गोइंग वर्स, आणखी खराब होत जाणे किंवा नष्ट होत जाणे या अर्थाने. मग डिटेरिओरेशन काय असेल या ठिकाणी, पेअर काय असेल, प्रोसेस ऑफ गोइंग वर्स. पुढे बघा, हिपोक्रसी. हिपोक्रसी म्हणजे काय, ढोंग, ढोंग, खोटेपणा, नाटकीपणा, खोटेपणा, जे तुम्ही नाहीयेत अशा प्रकारे दाखवणं, याला म्हणतात हिपोक्रसी. समाजामध्ये असे हिपोक्रेट्स भरपूर भेटतील. त्यांचा मूळचा एक चेहरा असतो, खरा जेन्युइन जो असतो तो एक चेहरा असतो, आणि दाखवण्याचा एक वेगळा चेहरा असतो. खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे, अशा अर्थाने. आता बघा, डिटेरिओरेशन, हिपोक्रेसी. आता हा हिपोक्रेसी शब्द आहे. हिपोक्रेसी म्हणजे काय, ढोंग, खोटेपणा. याचा अँटोनिम काय होईल बरं? याचा अँटोनिम मी इथे लिहितोय. हिपोक्रेसीचा जेन्युइन, आपण म्हणतो ना ऑथेंटिक, AUTHENTIC, ऑथेंटिक. जेन्युइन, GENUINE, जेन्युइन. आलं लक्षात? हिपोक्रेसीचे अँटोनिम झाले हे दोन्ही शब्द. लिहून ठेवायचे, लिहिण्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, पुढे बघा, नटोरियस. आता हिपोक्रेसी म्हणजे काय, कन्सिलमेंट ऑफ ट्रू बिलीफ, म्हणजे काय, जो तुमचा मूळचा स्वभाव आहे ते लपवणे आणि दुसरंच काहीतरी आहे असं दाखवणे, त्याला म्हणता येईल हिपोक्रेसी. कन्सिलमेंट ऑफ ट्रू बिलीफ. कन्सिलमेंट म्हणजे लपवणे, टू हाइड. ओके, थर्ड वर्ड बघा, नटोरियस. नटोरियस म्हणजे आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये पाहिलंय, कुप्रसिद्ध. याला वन वर्ड मध्ये सुद्धा घेता येऊ शकलं असतं, परंतु आपण त्याला घेतलेलं नाही. सिनोनिम मध्ये काय अडचण नाही. नटोरियस म्हणजे काय, कुप्रसिद्ध.
जो वाईट गोष्टींसाठी ओळखला जातो असा. मग बघा, हॅव्हिंग अन इव्हिल रेप्युटेशन. इव्हिल म्हणजे वाईट, रेप्युटेशन म्हणजे त्याच्या प्रकारची ओळख. इव्हिल रेप्युटेशन ज्याचा आहे त्याला काय म्हणतात? नटोरियस. मराठीमध्ये शब्द आहे त्याला कुप्रसिद्ध. आम्ही लहान असताना ज्या सह्याद्री वाहिनीवरती काही बातम्या लागायच्या, त्या बातम्यांमध्ये अबू सालेम यांना अटक झाली होती आणि कुप्रसिद्ध गुंड अशा प्रकारे ते बातमीदार सांगायचा. कुप्रसिद्ध गुंड अबू सालेम याला अटक, आज न्यायालयात हजर केलं वगैरे असं ते सांगायचं. कुप्रसिद्ध म्हणजे काय? नटोरियस. डिफिमेशन म्हणजे काय? एखाद्याची प्रतिमा मलिन करणं, मलाईन करणं म्हणजे काय? त्याच्यावरती आरोप करणं, प्रतिमा हनन करणं, त्याला म्हणतात डिफिमेशन. रिमार्क्स डन टू हार्म समबडीज रेप्युटेशन. एखाद्याची प्रतिष्ठा हनन करण्यासाठी, प्रतिष्ठेला डाग पोहोचवण्यासाठी जे बोललं जातं त्याला डिफिमेशन असं म्हणतात. मग जोड्याजुळवामध्ये काय होईल बघा? 3 4 2 1. 3 4 2 1 कुठे आहे? नंबर 3. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, वेट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पॅटर्न समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? एक एक शब्द दिला होता, लेफ्ट साइडला, राईट साइडला त्याचे मिनिंग दिलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पॅटर्न बघा. फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम फॉर. सिनोनिम विचारलाय, विचारतानाच प्रश्नामध्येच विचारला, काही अडचण नाही. क्लिअर कट कळतं आपल्याला की सिनोनिम विचारला. विंटेज अँड सॅक्रोसॅक्ट. आता याचा अर्थ असा आहे का हा शब्द आहे आणि याचा सिनोनिम सुद्धा पुढे दिलाय आणि आणखी याचा सिनोनिम शोधा? नाही. फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम फॉर विंटेज सॅक्रोसॅक्ट. सॅक्रोसॅक्ट दोन शब्द दिलेले आहेत, प्रत्येक शब्दाचा एक एक सिनोनिम द्या, असं त्याचा अर्थ. इतकं सिंपल आहे. बघा बरं मग आता ऑप्शन्स मध्ये जेव्हा हा विंटेज पहिला शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे सॅक्रोसॅक्ट, मग या शब्दांचे एक एक सिनोनिम आपल्याला द्यायचे. ऑप्शन्स मध्ये बघा, पहिला जर असेल तर हा असायला पाहिजे विंटेजचा सिनोनिम आणि दुसरा जो सेक्रेट शब्द आहे तो असायला पाहिजे सॅक्रोसॅक्टचा सिनोनिम. इकडे घ्या, अल्कोहोलिक हा पहिला याचा विंटेजचा असायला पाहिजे, डिसेंट सॅक्रोसॅक्टचा असायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं. आता आपण पाहूयात प्रत्येक शब्दाचं मिनिंग. हे बघा, क्लासिक. क्लासिक म्हणजे काय असतं? आपण म्हणतो बघा, काय एखादी गोष्ट पाहिजे ना, हे त्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे. हे त्याचं एकदम क्लासवाला एक्झाम्पल होऊ शकतं, एकदम क्वालिटीवाला उदाहरण होऊ शकतं. आपण ते जे म्हणतो ना एकदम क्लासवाला एक्झाम्पल वगैरे, त्याला म्हणतो आपण क्लासिक. क्लासिक मग काय असतं की एखादी जुनी गोष्ट असेल, प्राचीन गोष्ट असेल, परंतु ती त्याच्यासाठीच ओळखली जाते. ओके, एखादी कोणतीही तुम्ही आता सगळेजण युपीएससीचा अभ्यास करत असतील असं नाही. आर्ट अँड कल्चर जेव्हा युपीएससीच्या अभ्यासक्रमाला आहे त्यामध्ये काही मंदिर वगैरे बांधण्याच्या शैली आहे, द्रविडियन शैली आहे, नगारा शैली आहे. याच्यामध्ये त्या त्या शैलीचा असणारा कुठलं ना कुठलं एखादं टेम्पल वगैरे असू शकतं. जसं आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही मंदिर वगैरे असतील वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बांधले गेलेले, शैलीमध्ये बांधले गेलेले, ते त्याचं क्लासिक एक्झाम्पल झालं. कोणतंही एखाद्या ठिकाणचं की त्या स्टाईलमध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे असं जेव्हा म्हणतो आपण, दॅट्स अन क्लासिक एक्झाम्पल, तेव्हा आपण त्याला म्हणतो हे क्लासिक आहे. एकदम विशिष्ट आणि महत्वपूर्ण, एकदम चांगलावाला नमुना, उदाहरण, त्याला म्हणता येईल क्लासिक. सेक्रेट म्हणजे काय? पवित्र. डिसीज म्हणजे काय? आजार. आता मला काही कॉल्स वगैरे आले की जे आपले सिनोनिम्स आहेत, वर्ड्स आहेत, या वर्ड्सचे मराठी मिनिंग सुद्धा नोट्स मध्ये द्यायला पाहिजे होते. नोट्स मध्ये आपण देत नाहीये ते, मी इथे शिकवताना तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे. पण माझा प्रयत्न असेल प्रत्येक शब्दाचं मराठी मिनिंग तुम्हाला पोहोचवायचे. आजपर्यंत सुद्धा आपण तेच करत आलोय. सिनोनिम्स अँटोनिम्स पाहताना सुद्धा प्रत्येक वर्डचा आपण काय करूयात मराठी मिनिंग आणि देऊन ते व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. अनहोली म्हणजे काय? अपवित्र. मग हे दोन शब्द पहा, विंटेज आणि सॅक्रोसॅक्ट. आता सॅक्रोसॅक्ट म्हणजे काय? पवित्र. एखादी पवित्र अशी गोष्ट त्याला सॅक्रोसॅक्ट असं म्हणतात. आणि विंटेज म्हणजे काय? आता विंटेज म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर इयर मध्ये काही जर बनवलं गेलं असेल, एखाद्या पर्टिक्युलर वर्षामध्ये, इयर मध्ये एखादं काही जर बनवलं गेलं असेल
तर त्याला सुद्धा विंटेज असं म्हणतात. मग विंटेज हा शब्द एखाद्या पर्टिक्युलर इयर म्हणजे वर्ष याच्याशी संबंधित सुद्धा आहे. आणि दुसरा या ठिकाणी जो त्यांनी वापरलाय तो शब्द आहे एखादं विशिष्ट आणि महत्वपूर्ण असा नमुना, ज्याला आपण काय म्हणू, दॅट्स अ क्लास किंवा क्लासिक, त्या अर्थाने. म्हणून आता बघा विंटेजचा सिनोनिम आपल्याकडे क्लासिक एक आलेला आहे आणि सॅक्रोसॅन्टचा अर्थ होतो पवित्र, तसाच आपल्याकडे सेक्रेड हा एक आलेला आहे. सेक्रेड बरोबर, पवित्र. मग आपला आन्सर काय असेल, क्लासिक आणि सेक्रेड दोन्ही एक प्रत्येक शब्दाचे ते काय झाले, सिनोनिम्स आलेले आहेत. पण मग राहिलेले जे चार शब्द आहेत, तीन ऑप्शन्स आहेत, त्या तीन ऑप्शन्स मध्ये 6 वर्ड्स आहेत, ते 6 वर्ड्स एक्सप्लेन करून घेऊ. अल्कोहोलिक, दारू संबंधी किंवा अल्कोहोल संबंधी, ALCOHOL, अल्को रिलेटेड टू अल्कोहोल. जो पिणारा आहे त्याला पण आपण काय म्हणतो, अल्कोहोलिक आहे. बरोबर, एखाद्या गोष्टीमध्ये अल्कोहोल टाकलेलं असेल तर दिस ड्रिंक इज अल्कोहोलिक, बरोबर का. मग अल्कोहोलिक शब्दाचा अर्थ आहे रिलेटेड टू अल्कोहोल. अल्कोहोल, ओके, ALCOHOL. डिसेंट, DECENT, डिसेंट आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट लाईक ही इज अ डिसेंट गाय, बाबराव ही इज अ डिसेंट गाय म्हणजे काय, ही इज अ डिसेंट बॉय. तो डिसेंट राहतो, वागण्या बोलण्यात सभ्य आहे, योग्य आहे. सभ्य हा शब्द एक्झॅक्ट लागू होईल बघा. डिसेंट. डिसीज म्हणजे आजार किंवा एखादा रोग, अनहोली म्हणजे अपवित्र. स्पॉइल्ड, एखाद्या गोष्टीचा काय करणे, नाश करणे किंवा त्याला खराब करणे, त्याला स्पॉइल्ड असं म्हणतात. पण तुम्ही स्पॉइल्ड चाइल्ड असं वाचलं असेल, ऐकलं असेल, म्हणजे काय, एखादा लाडाने वगैरे वाया गेलेला मुलगा, वाया गेलेलं बाळ, वाया गेलेलं मूल, त्याला तो स्पॉइल्ड हा शब्द वापरला जातो. पण स्पॉइल्डचा अर्थ काय, एखादी वाया गेलेली, खराब झालेली गोष्ट किंवा बाब. मॉडर्न म्हणजे काय, आधुनिक. सर्व शब्द समजले. मग या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं होतं, 2 शब्द दिलेत, यांचे सिनोनिम सांगायचे होते. प्रत्येक ऑप्शन मध्ये त्यांनी 2-2 शब्द दिले होते. याचा अर्थ असा, पहिला जो शब्द होता प्रत्येक ऑप्शन मधला, तो या पहिल्या शब्दाचा सिनोनिम पाहिजे होता आणि दुसऱ्या शब्दाचा सिनोनिम ऑप्शन मधील दुसरा शब्द. ओके, ते आपल्याला कुठं भेटलं बघा, ऑप्शन नंबर 1 मध्ये. सॅक्रोसॅन्टचा सिनोनिम आहे सेक्रेड आणि विंटेजचा सिनोनिम आहे क्लासिक. येते का लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. अंडरलाईन केलेल्या वर्डचा करेक्ट मिनिंग ओळखायचा. मिनिंग ओळखायचा म्हणजेच काय, त्याच अर्थाचा वेगळा शब्द सांगायचा, म्हणजे सिनोनिम सांगायचा आहे. कळालं का. सगळ्यात महत्वाचा प्रश्न कळाला पाहिजे. प्रश्न कळाला की उत्तरापर्यंत जाता येतं, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आता बघा, सॉलिसिटस शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलाय. ऑप्शन्स आहेत आपले, स्ट्रॉंग, कन्सर्न, रिलायबल, काइंड. आता होईल काय बघा, शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. मुलांच्या कल्याणाविषयी ती काय होती, तर या शब्दांमध्ये 4 शब्द समजून घ्या अगोदर. स्ट्रॉंग म्हणजे काय, मजबूत, मजबूत म्हणतो ना आपण, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, पॉवरफुल आहे, बरोबर. रिलायबल म्हणजे काय, विश्वास ठेवण्यायोग्य, विश्वास ठेवण्यायोग्य, विश्वासार्ह असं म्हणतो आपण त्याला, विश्वासार्ह, विश्वास ठेवण्यास पात्र असा, ट्रस्टवर्दी, बरोबर का. रिलायबल, ट्रस्टवर्दी, डिपेंडेबल असं म्हणतो, ज्याच्यावरती डिपेंड राहता येऊ शकतं असा डिपेंडेबल. स्ट्रॉंग, रिलायबल. कन्सर्न, कन्सर्न म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही काय आहात, त्या गोष्टीचा विचार करता की हा हे काय म्हणता येईल त्याला, की त्या गोष्टीचा विचार करता किंवा त्याकडे दुर्लक्ष करत नाही, त्याला आपण म्हणतो कन्सर्न. किंवा याच्यासाठी आणखी एक शब्द सुद्धा आहे आपल्याकडे, कन्सिडरेट, CONSIDERATE. म्हणजे तुम्ही या बाबतीत सिरियस आहात
किंवा तुम्ही त्याचा विचार करता, तुम्ही कन्सिडरेट आहात, त्या बाबतीने जबाबदार आहात, अशा प्रकारे. याचा अँटोनिम होऊ शकतं इनकन्सिडरेट. म्हणून मी तुम्हाला जबाबदार आहात या अर्थाने शब्द वापरला. काइंड म्हणजे काय? दयाळू. आता काइंड म्हणजे दयाळू, कंपॅशनेट असा अर्थ होतो. मग काय वाटू शकतं? शी वॉज ऑलवेज कंपॅशनेट और काइंड अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. तिच्या स्टुडंट्सच्या कल्याणाच्या बाबतीत ती काय होती? काइंड होती असं वाटू शकतं. पण वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार त्याला काइंड किंवा दयाळू नाही पाहिजे. इथे जरी स्टुडंट हा शब्द आलेला असला तरी सुद्धा. का? वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार ती काय होती? विद्यार्थ्यांच्या कल्याणाप्रती ती काय होती? कन्सिडरेट होती. आलं का लक्षात? कन्सिडरेट. कन्सर्न होता, तिला कन्सर्न होता त्या बाबतीचा. कन्सर्न होता म्हणजे काय? त्या बाबतीत ती विचारशील होती त्या अनुषंगाने. वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स या बाबतीत ती विचार करत होती किंवा विचारशील होती त्या अर्थाने. ओके, सर्व शब्द लक्षात आले. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, पॉवरफुल, रिलायबल म्हणजे विश्वासार्ह, विश्वास ठेवण्यायोग्य, ट्रस्टवर्दी म्हणतो आपण, किंवा डिपेंडेबल असा एक शब्द आहे बरं का, सिनोनिम याचा डिपेंडेबल, ज्याच्यावरती डिपेंड राहता येतं असा. कन्सर्न त्यात कन्सिडरेट असं म्हणतात. काइंड दयाळू, कंपॅशनेट शब्द लक्षात आले का? आता सॉलिसिटस म्हणजे काय? शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस, शी वॉज ऑलवेज कन्सर्न्ड अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. त्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाविषयीचा तिला काय होता? कन्सर्न होता. म्हणजे त्या बाबतीत ती गंभीर होती, विचार करत होती किंवा सिरियस होती या अर्थात. ओके, कन्सर्न या शब्दाचा मिनिंग समजला आहे का? शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर, कन्सर्न म्हणजेच काय? त्या बाबतीत ती काय करत होती? विचार करत होती, चिंता करत होती, त्यांची चिंता वाहत होती या अर्थाने कन्सर्न या शब्दाचा अर्थ. काइंड होणार नाही, स्ट्रॉंग आणि रिलायबल त्याला ते साईडलाच गेले, परंतु काइंड होणार नाही. का होणार नाही? तर वाक्याच्या अर्थानुसार कन्सर्न हा शब्द मोस्ट सुटेबल आहे. विच ऑफ द फॉलोइंग sentences correctly uses the meaning of the word overstated? दोन शब्द असतात आपल्याकडे. एक असतं ओव्हरस्टेट करणं, म्हणजे आहे त्यापेक्षा अधिकचा सांगणं, आहे त्यापेक्षा फुलवून फुगवून सांगणं, ओव्हरस्टेट करणं. जर 49-50 मार्क्स आले असले तर सांगणं की 60 मार्क्स आले, 61 मार्क्स आले. ओव्हरस्टेट करणं, ओव्हर नंबर्ड असा एक शब्द आहे त्याला. पण ओव्हरस्टेट करणं आहे त्यापेक्षा जास्त सांगणं किंवा फुलवून फुगवून सांगणे, ओव्हरस्टेट करणं. किंवा एखाद्याचं महत्व सुद्धा जेवढं महत्व होऊ शकतं त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे अशा प्रकारे सांगणं, ओव्हरस्टेट करणं. आणि दुसरा आहे अंडरस्टेट. याचा अँटोनिम होतो अंडरस्टेट करणं, UNDERSTATE, अंडरस्टेट म्हणजे आहे त्याचं महत्व आहे तेवढ्यापेक्षा कमी करून सांगणे. आलं का लक्षात? अंडरस्टेट. आता बघा, त्यांनी विचारलंय खालीलपैकी कोणतं सेंटेन्स आहे ज्यामध्ये ओव्हरस्टेट या शब्दाचं एक्झॅक्ट यूज झालेला आहे, मिनिंगचा यूज झालेला आहे. बघा, फर्स्ट, शी अंडरस्टेटेड. प्रश्न समजला पाहिजे तरच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. शी अंडरस्टेटेड हर अकम्प्लिशमेंट्स टू इम्प्रेस द इंटरव्ह्यूअर. इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखत घेणारा. ओके, आणि इंटरव्ह्यूवी म्हणजे मुलाखत देणारा. याचा अँटोनिम काय होईल या वर्डचा? INTERVI, इंटरव्ह्यूवी, PIVEE. स्पेलिंग चेक करून घ्या एकदा. इंटरव्ह्यूवी एक्झॅक्ट स्पेलिंग काय होते? इंटरव्ह्यूअर असतो मुलाखत घेणारा, आणि इंटरव्ह्यूवी म्हणजे काय? आपण म्हणतो जी व्यक्ती मुलाखत देते त्याला म्हणतात इंटरव्ह्यूवी. ओके, INTERVIEW. स्पेलिंग एकदा चेक करून घ्या व्यवस्थित. INTERVIEW. आले का लक्षात? इंटरव्ह्यू हा जो शब्द आहे त्याच्या शेवटी फक्त EE असं जर जोडलं तर इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू म्हणजे काय? मुलाखत देणारा. ओके,
आणि इंटरव्ह्युअर म्हणजे मुलाखत घेणारा, जो प्रश्न विचारतो तो, त्याला इंटरव्ह्युअरच म्हणतात. आता बघा, शी अंडरस्टेटेड हर अकम्प्लिशमेंट, तिचे जे काही सक्सेसेस आहेत, जे काही यश मिळवलेलं तिने तिने सगळे काय केले, अंडरस्टेट केले. अंडरस्टेट करणे म्हणजे त्याचं महत्व कमी केलं किंवा कमी सांगितले किंवा सांगतानाच त्याचं फार विशेष महत्व विषद नाही केलं. मग अशाने ही जे इंटरव्ह्युअर आहे तो इम्प्रेस होणार आहे का? होणार तर नाहीच. परंतु त्यांनी ओव्हरस्टेट या शब्दाचं इथे मिनिंग यूज झालंय का? नाही झालंय. ओव्हरस्टेट पाहिजे ना आपल्याला, इथे तर कमी केलंय, कमी करून सांगितलंय, एक होणार नाही. नंबर 2 बघा, ही डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट ड्युरिंग द प्रेझेंटेशन. प्रोजेक्टचं इम्पॉर्टन्स त्यांनी काय केलंय, डाऊन प्ले केलंय, महत्व कमी करून सांगितलं, इथेही होणार नाही. अंडरस्टेट करणं, डाऊन प्ले करणं, ओव्हरस्टेटचे काय होतील, दोन्ही सुद्धा अँटोनिम्स होते. तिसरं सेंटेन्स बघा, दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. त्यांनी पकडलेल्या माशाची साईज त्यांनी एक्झॅजरेट केली, होती त्यापेक्षा जास्त करून सांगितली. आलाय की नाही ओव्हरस्टेट? आहे त्यापेक्षा जास्त फुलवून फुगून सांगणं, त्याला म्हणतात ओव्हरस्टेट करणं. मग त्याच शब्दाचं मिनिंग कशामध्ये आलंय, दे एक्झॅजरेटेड. एक्झॅजरेट करणे म्हणजे काय, अतिशयोक्ती करणे, आहे त्यापेक्षा जास्त सांगणे, एक्झॅजरेशन म्हणतात त्याला, किंवा वर्ब म्हटलं तर एक्झॅजरेट करणं. दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. द ॲथलीट अचीव्ड हिज गोल थ्रू हार्ड वर्क अँड डेडिकेशन. याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. अचीव करणे म्हणजे काय, मिळवणे, प्राप्त करणे. ॲथलीट म्हणजे तो खेळाडू, गोल म्हणजे ध्येय, अचीव म्हणजे काय, मिळवणे, प्राप्त करणे, मिळवणे, प्राप्त करणे. हार्डवर्क म्हणजे प्रचंड कष्ट घेणे, डेडिकेशन म्हणजे काय, समर्पण. शब्द आले लक्षात सगळे? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आन्सर काय असेल, दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. ओव्हरस्टेटचं त्यांना सिनॉनिम पाहिजे होता, तो आहे या सेंटेन्स मध्ये एक्झॅजरेट करणं, आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा सांगणं. मग ओव्हरस्टेटचा सिनोनिम काय झाला, एक्झॅजरेट. आणि ओव्हरस्टेटचे अँटोनिम्स काय होतील, अंडरस्टेट आणि डाऊन प्ले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रुप सी मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेला पुणे इंग्लिश क्लबने टेस्ट सिरीज चालवलेली होती. त्या टेस्ट सिरीज मध्ये असाच एक सेंटेन्स घेतलेला होता. सेंटेन्स मध्ये कॉन्व्हर्जंट या शब्दाला अंडरलाईन केलेलं होतं. वाटलं तर पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती 5ही टेस्ट आहेत ग्रुप सी मुख्य परीक्षा 2023 ला विचारलेल्या. त्यामध्ये एक सेंटेन्स दिलेला, सेंटेन्स मध्ये अशा प्रकारे कॉन्व्हर्जंट या शब्दाला अंडरलाईन केलं आणि त्याचं मिनिंग विचारलेलं. तशाच प्रकारचा शब्द, मी म्हणत नाही बरं का कॉपी झाला वगैरे, अजिबात नाही, मी असे उद्योग कधीच करत नाही. पण मला असं म्हणायचं की योगायोगाने की होईना तशा तोच शब्द अंडरलाईन करून आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केला वर्ड आहे, त्याचं मिनिंग विचारले. ओके, सिनोनिमचा पॅटर्न लक्षात घ्या. काही प्रश्नांमध्ये मी पॅटर्न लक्षात आणून देण्यासाठी प्रश्न वाचेल, त्यानंतर आपण सरळ सरळ दिलेले शब्द आणि त्यांचे मिनिंग अशा प्रकारे पुढे जाऊ. कॉन्व्हर्जंट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीशी काय असणे, परिचित असणे, परिचित असणे किंवा परिचय असणे. ओके, परिचित असणे, परिचय असणे असं जेव्हा आपण म्हणतो त्याला त्याला कॉन्व्हर्जंट आहे शब्द. मग या कॉन्व्हर्जंट नंतर येणारा जो प्रेपोजिशन आहे तो असतो विथ. नेहमीच लक्षात ठेवायचं, कॉन्व्हर्जंट या शब्दानंतर जो प्रेपोजिशन येतो तो येतो विथ. ओके, कॉन्व्हर्जंट विथ. मग कॉन्व्हर्जंट म्हणजे काय, परिचित असणे. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्जंट विथ द इश्यूज. जे स्टाफ मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना जे इश्यूज आहेत ते माहित आहेत, ते इश्यूजशी परिचित आहेत. परिचित आहेत म्हणजे काय, त्यांना ते इश्यूज माहित आहेत असा अर्थ आहे वाक्याचा. आता कॉन्व्हर्जंट म्हणजे परिचित असणे, माहित असणे या अर्थाने. मग 4 शब्द दिलेत आपल्याकडे. या 4 शब्दांपैकी बघा, अनफ्रेंडली म्हणजे काय, वैर असणे, बरोबर, वैर असणे किंवा मैत्रीपूर्ण संबंध नसणे, द्वेष असणे, अनफ्रेंडली, द्वेष असणे, षटकोनाचा पाहिजे. ओके, द्वेष असणे. अननोन म्हणजे माहित नसणे, ओके.
आता आपल्याकडचा जो शब्द आहे पहिला फ्रॉस्टी. फ्रॉस्टी म्हणजे काय? अनफ्रेंडली, फ्रॉस्टी हे दोन्ही सुद्धा शब्द एकाच अर्थाचे. फ्रॉस्टी, अनफ्रेंडली, जिथं संबंध काय म्हणता येईल, मैत्रीपूर्ण संबंध नसतात, शत्रुत्वपूर्ण संबंध असतात, त्याला आपण म्हणतो अनफ्रेंडली आणि फ्रॉस्टी. याच्यासाठी आपल्याकडे आणखी एक शब्द आहे बघा, ऍक्च्युली एक तर असतं चांगले संबंध असतील तर आपण त्याला म्हणतो की हॉस्पिटेबल रिलेशन. एक शब्द घेऊयात आपण फ्रेंडली. फ्रेंडली आहे मैत्रीपूर्ण संबंध, याचा सिनोनिम काय होईल? हॉस्पिटेबल रिलेशन. हॉस्पिटेबल रिलेशन्स. ओके. आणि मग ह्या हॉस्पिटेबल याचा जर अँटोनिम करताना आपण काय करणार? इन हा फक्त प्रिफिक्स लावणार. तसं इन हॉस्पिटेबल रिलेशन्स. मग फ्रॉस्टी याचाच सिनोनिम होतो अनफ्रेंडली, आणि यांचाच आणखी एक सिनोनिम होतो इन हॉस्पिटेबल रिलेशन्स. आता कळालं का? फ्रॉस्टी, अनफ्रेंडली अँड इनहॉस्पिटेबल हे सिनॉनिम झाले एकमेकांचे. अननोन म्हणजे काय? माहित नसणे, हा वेगळा शब्द. कॉन्व्हर्जंट म्हणजे परिचय असणे, परिचित असणे, माहित असणे. मग याच कॉन्व्हर्जंटचा एकच वर्ड राहिला, तो आहे फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे काय? माहित असणे, परिचित असणे. या शब्दाचा अर्थ आहे माहित असणे, परिचित असणे. म्हणून जो कॉन्व्हर्जंटचा सिनोनिम होईल तो काय असेल? फॅमिलियर. कळालंय? समजतंय का? समजायला पाहिजे, म्हणजे एक एक वर्ड आपण काय करतो व्यवस्थित एक्सप्लेन करतो. पुढे बघा, आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड एन epiphany and finally understood the true meaning of happiness. एपिफनी असा एक शब्द आहे. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स, वर्षानुवर्ष काही उत्तरांच्या शोधात गेल्याच्या नंतर किंवा शोधल्यानंतर, शी हॅड एन एपिफनी. शी हॅड, तिला तसा अनुभव झाला. काय अनुभव झाला? आपण म्हणतो की मला तशा प्रकारचं काय झाला, तशी अनुभूती आली, मी तसा अनुभव घेतलाय. म्हणजे काय झालंय? शी हॅड एन एपिफनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. तशा प्रकारची अनुभूती झाल्याच्या नंतर जो ट्रू हॅपीनेस असतो किंवा हॅपीनेस असतं त्याचं ट्रू मिनिंग मला समजलंय. आता तिथं तिला समजलंय, बरोबर? तो तिचा विषय आहे ना. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड एन एपिफनी, EPIPHANY, एपिफनी, अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. तुम्ही, मी, आपण म्हणतो की ती सध्या काय करते? ती हे करत होती आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स. ती त्या उत्तराच्या शोधात होती. देन शी हॅड एन एपिफनी, नंतर तिला त्या गोष्टीचा साक्षात्कार झाला, तशी अनुभूती आली. आपण त्याला साक्षात्कार होणं म्हणतो, एपिफनी. आणि मग तिला हे हॅपीनेस जे आहे त्याचा आनंद कळाला. आणि आपण इकडे मीम्स पाहत बसलो, ती सध्या काय करते? अरे, तिला साक्षात्कार झाला त्या गोष्टीचा, विचार करत होती त्या गोष्टीवर. आपण मीम्स बनवत बसलो, आपण इकडे रील्स बनवत बसलो. ओके, बघा, एपिफनी, ए सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट, हेच तर आन्सर आहे. असं अचानकपणे काहीतरी गोष्ट रिअलाइज होते, रिअलायझेशन होतं, पण थोडक्यात एनलायटन होतं, तशा प्रकारचा साक्षात्कार होतो, त्याला म्हणतात एपिफनी. ओके, सडन, सडन म्हणजे अचानक, रिअलायझेशन म्हणजे त्याची जाणीव होणे, तशा प्रकारची अनुभूती येणे, इनसाइट म्हणजे त्या प्रकारची माहिती मिळणे. ओके, अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन ऑर अनसर्टनिटी, नो. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, द्विधा मनस्थिती असणे. अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता. अ स्टेट ऑफ कंप्लीट कंटेनमेंट. मग कंटेनमेंट काय असतं? अ फिलिंग ऑफ हॅपी सॅटिस्फॅक्शन. कंटेनमेंट जो आनंद असतो, त्या आनंदाची अनुभूती असते. फिलिंग ऑफ हॅपी सॅटिस्फॅक्शन, आनंदाची अनुभूती म्हणता येईल. ओके, कंटेनमेंट, अ फिलिंग ऑफ, लिहून घ्या वाटलं तर.
A feeling of happy satisfaction. फिलिंग ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट. महेंद्रसिंग धोनीला जेव्हा ग्राउंडवर येताना पाहतो ना, अंगावरती असं रोमांच उभं राहतं. अ फिलिंग ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट असं म्हणता येईल. ओके, तो एक आनंद राहतो, एक सॅटिस्फॅक्शन राहतो आणि आनंद त्याच्यामध्ये असतो, त्याला म्हणता येईल कंटेनमेंट. मला या शब्दांमध्ये सांगता येत होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माही भाई ना. लव, अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी. एम्पथी म्हणजे काय? सहानुभूती. ओके, चार ऑप्शन्स मधले शब्द समजून सांगितले. अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट इज नोन ॲज एपिफनी. यालाच आपण काय म्हणतो थोडक्यात? साक्षात्कार होणे. चलो नेक्स्ट वर्ड. त्यांनी विचारलं होतं विच फ्रेज रिप्रेझेंट्स द वर्ड एपिफनी. याला खरं तर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये घेऊ शकलो असतो, काहीच अडचण नाही. ओके, काही ठराविक पॅटर्न जो काय म्हणतात ठेवणं आवश्यक होता तुमच्या तयारीसाठी, त्यासाठी आपण प्रश्न त्याच प्रकारे ठेवलेले आहेत. नेक्स्ट बघा, मॅच द फॉलोइंग पेअर्स विथ द करेक्ट मिनिंग. शब्द दिलेत, त्यांचे सिनॉनिम्स दिलेत, वेगळं काहीच नाही आणि फार अवघड काहीच नाही. ग्रुप सी मेन्स 2023. जुने प्रश्न नाहीत, अलीकडचे आहेत. अलीकडच्या प्रश्नांपासून आपण जुन्या प्रश्नांकडे जातो. इग्नोरंट. इग्नोरंट म्हणजे काय? गोष्ट एखादी माहित नसणे म्हणजे काय? अनइन्फॉर्म्ड. इन्फॉर्म्ड म्हणजे काय? आता बघा, INFORMED, इन्फॉर्म्ड. ही इज वेल इन्फॉर्म्ड असं जर म्हटलं ना, याचा अर्थ काय? त्याला सगळ्या गोष्टी माहित असतात, वेल इन्फॉर्म्ड. पण मी काय म्हणतो, ही इज अनइन्फॉर्म्ड. मग अनइन्फॉर्म्ड म्हणजे काय? त्याला माहित नाही, म्हणजेच काय? इग्नोरंट. म्हणजेच काय? अज्ञानी. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी, त्याचा सिनोनिम काय आहे? अनइन्फॉर्म्ड. पुढचा शब्द बघा, एमिनंट. IMMINENT, एमिनंट. आता या एमिनंटचा अर्थ आहे एमिनेंट. IMMINENT, एमिनेंट, जे घडणारच आहे. समथिंग विच इज अबाउट टू हॅपन. समथिंग विच इज अबाउट टू हॅपन. जी गोष्ट आता घडणार आहे त्याला म्हणतात एमिनेंट. आता घडणारी गोष्ट, IMMINENT, एमिनेंट. एमिनेंट, बरोबर, एमिनेंट. दुसरा एक शब्द असतो, त्याचा होमोफोन आहे म्हणून सांगतो, एमिनेंट. एमिनेंट पर्सनॅलिटी म्हणजे काय? रिनाउंड पर्सनॅलिटी, वेल नोन पर्सनॅलिटी, फेमस पर्सनॅलिटी, विख्यात व्यक्ती. बरोबर, नावाजलेली व्यक्ती, विख्यात व्यक्ती, अशा अर्थाने याचा होमोफोन आहे एमिनेंट. आणि हा आहे एमिनेंट, जी गोष्ट आता घडणार आहे आणि ती टाळता येत नाहीये वगैरे, त्याला आपण एमिनेंट म्हणतो. ती आता घडणारी गोष्ट आहे. समथिंग विच इज गोइंग टू हॅपन, लवकर घडणार आहे, नजीकच्या भविष्यकाळात घडणार आहे, त्याला अप्रोचिंग असं म्हणतात. जे आता जवळ येत आहे आपल्या, घडणारी गोष्ट अप्रोचिंग. ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट शब्दाचा अर्थ आहे हट्टी, दुराग्रही. जो जिद्दी असतो, हट्टी असतो, एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची असं ठरवून बसतो, त्याला हट्टी, दुराग्रही, ऑब्स्टिनेट असं म्हणतात. ओके, ऑब्स्टिनेट. मग इथे काय सिनोनिम त्याचा? स्टबर्न. ऑब्स्टिनेट, स्टबर्न. काही लोक याला स्टबॉर्न असं म्हणतील, काय अडचण नाही, म्हणायचं आपण पण स्टबर्न किंवा स्टबॉर्न. ओके, ऑब्स्टिनेट. आणि पुढचा आहे प्रुडंट. प्रुडंट म्हणजे काय? शहाणा. अतिशहाणा नाही हा, अतिशहाणा वेगळा असतो. अतिशहाणा म्हणजे दीड शहाणा, एकच्या पुढचा दीड. अतिशहाणा तो अति झाला ना. हे बघा, शहाणा हा झाला एक. इथे जर म्हटलं दीड शहाणा, नाही दीड नाही, अतिशहाणा. मग पहिला एक, शहाणाचा एक आणि अतिचा अर्धा म्हणजे दीड शहाणा झाला तो. याला काय अर्थ नाही त्याचा, पण
अति शहाणा वेगळा असतो, दीड शहाणा वेगळा असतो. प्रुडंट म्हणजे वाईज, ज्याला चांगलं वाईट कळतं, चुकीच्या गोष्टी काय चांगल्या गोष्टी काय हे कळतं, कोणत्या गोष्टी कोणत्या ठिकाणी करायच्या कोणत्या ठिकाणी नाही करायच्या, कोणत्या ठिकाणी काय बोलायचं कोणत्या ठिकाणी काय नाही बोलायचं हे कळतं, त्याला म्हणतात प्रुडंट म्हणजेच काय वाईज. बघा काय होईल पेअर 2 4 1 3 2 4 1 3 नंबर 1 लाच आहे बघा क्वेश्चन नंबर. ओके 2 4 1 3 दिस इज द करेक्ट आन्सर. शब्द समजले. आता याच क्वेश्चन मधून आपले किती शब्द व्हायला पाहिजेत? इग्नोरंट, एमिनंट, ऑब्स्टिनेट, प्रुडंट हे 4 शब्द, 4 शब्दांचे 4 सिनोनिम्स आणि एक्स्ट्रा वर्ड सांगितलेले मी इथे एक सांगितलंय बघा, एमिनंट सांगितलंय म्हणजे काय नावाजलेला, विख्यात, रिनाउंड अशा प्रकार. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे काय? शांतता. ट्रँक्विलिटी असा पण एक शब्द आहे, TRANQUILITY ट्रँक्विलिटी म्हणजे काय? शांतता या अर्थाने. आता बघा ऍजिटेटेड, क्वाइट, अँग्री आणि डिस्टर्ब. अँग्री म्हणजे काय? राग, किंवा याचा आणखी एक ऍडजेक्टिव्ह करायला गेलं तर रागावलेला, रागावलेला असा एक अर्थ होतो. अँग्री यंग मॅन, अँग्री यंग मॅन, बरोबर. मग हा ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा येऊ शकतो, बरोबर. ओके. डिस्टर्ब समथिंग विच इज नॉट इन ऑर्डर, और शांत जे नाहीये त्याला आपण डिस्टर्ब म्हणू शकतो, डिस्टर्ब झालेला, डिस्टर्ब. आणखी एक शब्द आहे क्वाइट, QUIET. आता दोन शब्द आहेत QUIET, क्वाइट असा एक शब्द असतो आणि दुसरा असतो QUITE, क्वाइट. यातील शांत बघा, शांत, शांत या शब्दामध्ये किंवा शांतता या शब्दामध्ये शेवटी काय आहे? त आहे. आणि क्वाइट या शब्दामध्ये सुद्धा टी आहे. टी त साठी येतो ना, त टी. मग ज्या दोन्ही पैकी, आता दोन्ही होमोफोन्स आहेत एकमेकांचे, परंतु गोंधळ होतो नेहमी शांततासाठी किंवा शांतसाठी कोणता क्वाइट घ्यायचा? क्वाइट, बी क्वाइट, शांत राहा. पण कोणता क्वाइट? QUIET. ज्या ठिकाणी शेवटी टी आहे, इथं पण त आहे, इथं पण शेवटी त आहे, म्हणजे आपल्याला शेवटी टी पाहिजे, याच्यामध्ये शेवटी टी आहे म्हणून हा शांततासाठीचा टी, बरोबर. आणि दुसरा काय? QUITE, क्वाइट, याचा अर्थ थोडासा, किंचित या अर्थाने सुद्धा होतो, थोडासा, किंचित वगैरे, बरोबर. क्वाइट, यस. आणि QUIT शांत, शांतता या अर्थाने. मग ट्रँक्विल हा शब्द याचा अर्थ आहे की शांतता किंवा शांत. मग आपला आन्सर काय होऊ शकेल? क्वाइट, QUIT शब्द आलेला आहे. पण त्यांनी आणखी काय केलंय बघा, ऍजिटेटेड हा एक शब्द दिलेला आहे आपल्याला, ऍजिटेटेड. मग ऍजिटेटेडचा अर्थ काय? आपण म्हणतो ना एखादी गोष्ट फार त्रस्त आहे, प्रक्षुब्ध आहे, त्याला ऍजिटेटेड शब्द आहे. त्रस्त असणे किंवा प्रक्षुब्ध. ओके. जो फारच चिंतातुर आहे, WORRIED, वरीड आहे, त्याला ऍजिटेटेड असा शब्द आहे. आले का लक्षात? फारच चिंतातुर, चिंतेने ग्रासलेला, ऍजिटेटेड. कशा काहीतरी प्रॉब्लेम्सने जो त्रस्त आहे त्याला काय? ऍजिटेटेड असा शब्द आहे. चारही शब्द सांगितले. त्यांनी विचारलं होतं ट्रँक्विल या शब्दाचं सिनोनिम. प्रश्न सिंपल होता, सिनोनिम ओळखायला सांगितलं होतं. काय? क्वाइट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग. हा, याच्यापर्यंत एक यायचं होतं. मागचे प्रत्येक प्रश्न बघा, इथं मॅच द फॉलोइंग होतं किंवा मॅच द पेअर्स. सिनोनिम ओळखायला सांगितलं होतं दोन शब्दांचा, वेगवेगळा पॅटर्न आहे बरं का, म्हणून सांगतो. पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन 2 मिनिटाच्या आत. सॉलिसिटस या शब्दाचं त्यांनी काय केलं होतं? अंडरलाईन केलं, शब्दाचं मिनिंग विचारलं होतं, म्हणजे सिनोनिम पाहायचा होता. एक शब्द दिलाय, त्या शब्दाचा करेक्ट यूज कोणत्या सेंटेन्स मध्ये झालाय असं त्यांनी विचारलं होतं. म्हणजे अगेन कोणत्या वर्डचा सिनोनिम कोणत्या सेंटेन्स मध्ये वापरलाय या अर्थाने.
या शब्दाचं त्यांनी काय विचारलं होतं, सिनोनिम विचारलं होतं. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड. एका वर्डचं करेक्ट मिनिंग ओळखायचं होतं म्हणजे काय, सिनोनिम सांगायचा होता. आणखी बघा, एक शब्द दिला, त्या शब्दाला एक्सप्लेन करणारी फ्रेज कोणती ती ओळखायला सांगितली होती. मॅच द फॉलोइंग, मॅच द पेअर, सिनोनिम करेक्ट ओळखायला सांगितलंय. आणि आता बघा, चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग. क्लोजेस्ट इन मिनिंग, अर्थाच्या दृष्टीने, अर्थाच्या अनुषंगाने जवळजवळ असणारे शब्द म्हणजे सिनोनिम झाले. इथं कधी कधी असतं ऑप्शन अपोजिट, OPPOSIT, अपोजिट इन मिनिंग. अपोजिट इन मिनिंग म्हटलं तर काय, अँटोनिम ओळखायचं. मग आता त्यांनी काय सांगितलंय, क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड. शब्द सेंटेन्स आहे, द ड्रग अटेन्युएट्स द इफेक्ट्स ऑफ व्हायरस. मग अंडरलाइन वर्ड केलेला वर्ड आहे अटेन्युएट्स. या शब्दाचा क्लोजेस्ट इन मिनिंग, अर्थाच्या दृष्टीने जवळ जाणारा शब्द म्हणजे काय, सिनोनिम. थोडक्यात ही जी फ्रेज असते याचा अर्थ असतो सिनोनिम ओळखणे, बरोबर का, म्हणजे समानार्थी शब्द सांगणे. शो म्हणजे काय, दाखवणे. क्युअर म्हणजे काय, एखादी गोष्ट बरी करणे किंवा बरे करणे. टू मेक लेस इफेक्टिव्ह म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा प्रभाव कमी करणे. पुढचा प्रश्न आहे, टू मेक मोर इफेक्टिव्ह, एखाद्या गोष्टीचा प्रभाव वाढवणे. हे बघा, हे खाली घ्या, एखाद्या गोष्टीचा प्रभाव वाढवणे. आता बघा, द ड्रग अटेन्युएट्स द इफेक्ट्स ऑफ द व्हायरस. अटेन्युएट म्हणजे काय, टू डिक्रीज, टू रिड्यूस, काहीतरी कमी करणे, जे आहे ते कमी 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 करणे. ओके, अटेन्युएटचे सिनोनिम्स मग लिहून घ्या. रिड्यूस, टू लेसन, LESSEN, रिड्यूस करणं, टू लेसन. ओके, मग आता बघा, द ड्रग अटेन्युएट्स, मग अटेन्युएट करणे म्हणजे काय, टू मेक लेस इफेक्टिव्ह. लेस म्हणजे कमी. ओके, हा एक शब्द असतो LESS. लेस म्हणजे काय, कमी. एखाद्या गोष्टी म्हणजे त्याची कमतरता असणे, कमी असणे. आणि NESS म्हणजे काय, जास्त. थोडक्यात एखादी गोष्ट आहे किंवा जास्त आहे असं सांगताना नेस आणि लेस हे सफिक्सेस येतात. अटेन्युएट करणे म्हणजे काय, टू रिड्यूस समथिंग, एखादी गोष्ट काय करणे, कमी करणे. ओके, और टू लेसन, LESSEN. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड डिफिडेंट. या शब्दाचं करेक्ट मिनिंग विचारलंय, म्हणजे काय, सिनोनिम विचारलाय. डिफिडेंट काय असतो, जेव्हा एखादी व्यक्ती एखादी कृती करण्यासाठी पुढे सरसावत नाही, हेजिटेट करते, मागे थांबते, त्याला काय म्हणतो आपण. मग याचा सिनोनिम काय झाला, हेजिटंट. DIFFIDENT. डिफिडेंट म्हणजे काय, हेजिटेंट. हेजिटेंट म्हणजेच काय, अगेन आपण त्याला कॉय पण म्हणतो, COY, कॉय म्हणजे लाजाळू, बरोबर का. टिमिड, शाय, these are the synonyms. डिफिडेंट, हेजिटेंट, कॉय, टिमिड, शाय. ओके, रिव्हील म्हणजे काय, एखादी गोष्ट उघडी करणे, ओपन करणे म्हणतो ना आपण, एखादी गोष्ट माहितीमध्ये आणणे, रिव्हील करणे. प्रकाश झुकत आणणे, उघडी करणे, रिव्हील करणे. त्याला आपण डिस्क्लोज करणे, DISCLOSE, डिस्क्लोज करणे असं म्हणतो, टू डिस्क्लोज. ओके, CONDEMN, कंडेम म्हणजे काय, निषेध करणे, एखाद्या गोष्टीचा निषेध करणे, एखाद्या गोष्टीची निंदा करणे. ओके, लॅकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची काय, कमतरता, एखाद्या गोष्टीची कमतरता किंवा एखादी बाब कमी असणे, लॅक करणे. ओके, चारही शब्द सांगितलेत. डिफिडेंट म्हणजे काय असणे, एखादी कृती करण्यासाठी काय म्हणणे, कॉन्फिडन्स नसणे, तशा प्रकारे ती करण्यासाठी हेजिटेट करणे. मग हेजिटेट शब्दाचे सिनोनिम्स काय झाले, कॉय, टिमिड, शाय, बरोबर. चला पुढे जाऊयात. आणखी शब्द बघा बरं, सॉरी, आणखी नेक्स्ट क्वेश्चन बघा काय.
लिव्हिंग थिंग्स आर डिवायडेड इनटू 3 कॅटेगरीज. इथपर्यंत सेंटेन्स आहे आपला. लिव्हिंग थिंग्स आर डिवायडेड इनटू 3 कॅटेगरीज. सेलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. बघा आता त्यांनी सांगितलंय सुद्धा, सेलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. या कॉन्टेक्स्ट मध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दाचं एक्झॅक्ट मीनिंग सांगा. बघा, लिव्हिंग थिंग्स, ज्या काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना दे आर डिवायडेड इनटू 3 कॅटेगरीज. समजा असं म्हणू आपण, लिव्हिंग थिंग्स दे आर डिवायडेड इनटू 3 कॅटेगरीज. 1, 2 आणि 3. 3 कॅटेगरीज मध्ये काय केले, त्यांना डिवायडेड केले. दे आर डिवायडेड, त्यांना 3 कॅटेगरीज मध्ये काय केले, डिवाइड केले. आता बघा बरं, डिवाइड केलंय म्हटल्याच्या नंतर काय होऊ शकेल, ऑप्शन्स बघा आपल्याकडे काय काय दिले. सेपरेट करणं म्हणजे काय, वेगळं करणे. वेगळे करणे असं लिहायचं होतं मला, ते वेगळे करणे असं झालं. वेगळे उलट झालं. वेगळे करणे, सेपरेट करणे. डिसेक्ट करणे म्हणजे काय, तुम्ही डिसेक्शन वगैरे पाहिलं 11वी 12वी सायन्सला, त्याच्यानंतर कोणी मेडिकलचा असेल तर तुम्ही कंटिन्युअसली तेच केलं असेल. मी जेव्हा 11th सायन्सला होतो त्यावेळेस ते बेडूक असेल किंवा वेगवेगळे प्राणी असतील, त्यांचे झुरळ वगैरे, कॉक्रोच वगैरे ते ठेवलेलं असायचं आणि त्याचं ते कापून वगैरे त्याचं डिसेक्शन केलं जायचं. म्हणजे काय, त्याचा अभ्यास करणे. बरोबर, डिसेक्ट करणे, त्याच्यावरती प्रॅक्टिकल करणे, त्याचा अभ्यास करणे, या अर्थाने शब्द आहे डिसेक्ट करणे. एखाद्या गोष्टीला त्याचं अनालिसिस करणे, अनालाइज करणे, डिसेक्ट. एस्ट्रेंज्ड आणि दुसरा शब्द आहे क्लासिफाईड. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला डिवायडेड इंटू 3 कॅटेगरी, 3 वेगवेगळ्या गोष्टीमध्ये डिवाइड करतोय. तुम्ही जेव्हा इंग्लिशचा तुमचा एखादा सब्जेक्ट असेल किंवा सायन्स मधून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन किंवा 11th-12th केलं असेल, तर काही असेल तर आपण म्हणतो ना, दॅट इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. म्हणजे काय, दॅट इज क्लासिफाईड इंटू, त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. म्हणजे हे जे डिवायडेड आहे ना, याचा अर्थ आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे 3 गोष्टींमध्ये, 3 कॅटेगरीज मध्ये. मग हे वर्गीकरण करण्यालाच आपल्याकडे शब्द येतो क्लासिफाय करणं. वर्ब आहे CLASSIFY, टू क्लासिफाय. आलं का लक्षात, क्लासिफाय करणं. मग डिवायडेड इंटू याचं सिनोनिम जर घ्यायचं म्हटलं तर ते होईल क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. क्लासिफाय करणं, वर्गीकरण करणं. आपला एक शब्द आहे एस्ट्रेंज. एस्ट्रेंज म्हणजे काय, एलिनेट करणं, वेगवेगळ्या गोष्टींपासून दुरावणे किंवा दूर करणे. ALI, एलियनेट. ओके, टू मेक समथिंग एलियनेटेड, किंवा मराठीमध्ये त्याला शब्द आहे परात्मभाव. ओके, इतर गोष्टींपासून त्याला एलिनेट करणं, परात्म करणं किंवा दूर करणे. काय म्हणतो आपण त्याला, एकटं राहण्यासाठी वगैरे जे असतो एक शब्द आहे त्याला एस्ट्रेंज असा सुद्धा शब्द आहे. लोनलीनेस किंवा मग तेच एकटा पडणे, त्याला एस्ट्रेंज असा एक शब्द आहे. ओके, ALIENAT, ALIENAT, एलिनेट. किंवा आणखी एक शब्द आहे आपल्याकडे एखाद्या गोष्टीला इतरांपासून दूर करणे, आयसोलेट करणे. कोरोना काळामध्ये आयसोलेशन वगैरे होतं ना, विलगीकरण, बरोबर का. आयसोलेट करा, एखादी कोरोना झालेली व्यक्ती असेल त्याला आयसोलेट करा म्हणजे वेगळं करा, त्याला एलिनेट करा. आयसोलेट करा, एलिनेट करा, एस्ट्रेंज्ड, त्याला वेगळं केलं गेलं, सेपरेट केलं गेलं. ओके, चारही शब्द समजले. आपला आन्सर काय असेल, डिवायडेड इंटू म्हणजे काय, कॅटेगराइज, क्लासिफाईड इंटू. क्लासिफाईड इज द करेक्ट आन्सर. आता अशा वेळेस काय होतं ना, आपण अगोदर एक शब्द इथं पण विचारला त्यांनी, डिवायडेड इंटूचं काय मिनिंग होऊ शकेल, आणि आपल्याकडे अगोदर एक शब्द होतात, त्या क्वेश्चन पर्यंत तुम्हाला फक्त घेऊन जातो कारण त्या कॉन्टेक्स्ट नुसार जायचं. सेंटेन्स मध्ये ज्या प्रकारे त्याला वापरलं त्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार मिनिंग घ्यायचं. ओके, आता कॉन्टेक्स्ट नुसार असं काइंड वाटू शकतं पण ते नाहीये. सेंटेन्स बघा, एक्झॅक्ट कॉन्टेक्स्ट कळाला तर कळेल की ते कन्सर्न यायला पाहिजे.
तसंच या ठिकाणी सुद्धा आहे, डिवायडेड इंटू म्हणजे क्लासिफाईड इंटू. नेक्स्ट, चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग. मग व्हेनल, मर्सिनरी आणि विलफुल 3 शब्द आहेत. व्हेनल आणि मर्सिनरी या शब्दांचा अर्थ आहे मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स. मोटिवेटेड बाय प्रॉफिट म्हणजे यांचा पाठीमागे जे प्रोत्साहन काय म्हणता येईल, प्रोत्साहन असतं ते प्रॉफिटचं असतं किंवा पैशांचं असतं. ओके, व्हेनल अँड मर्सिनरी, पैशाच्या लोभाने केलेली एखादी गोष्ट, पैशाच्या हव्यासापोटी केलेली गोष्ट, त्याला मर्सिनरी व्हेनल शब्द आहे. मर्सिनरी वरवर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण शब्द पाहिलाय, सैन्य, भाडोत्री सैन्य असा पण मर्सिनरीचा शब्द आहे. मग भाडोत्री सैन्य सुद्धा काय, जो भाडोत्री द्यायचा आपलं सैन्य तो पैसे किंवा लँड मिळेल या अर्थाने द्यायचा, म्हणजे काय प्रॉफिटच्या हिशोबाने द्यायचा. आणि विनल सुद्धा त्याच अर्थाचा शब्द आहे. मग काय, मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स, पैशाच्या हव्यासापोटी किंवा लोभाने कृती करणे. मर्सिनरी अँड विनल. विलफुल म्हणजे काय, इच्छापूर्वक. विलफुल काय म्हणते, स्वेच्छेने किंवा इच्छापूर्वक, हेतू ठेवून करणे, हेतू पुरस्सर करणे. हेतू परस्पर नसता, हेतू पुरस्सर मराठी शब्द, हेतू पुरस्सर असा शब्द एक्झॅक्ट असा, हेतू पुरस्सर. राहिला हेतू पुरस्सर, इच्छापूर्वक. चारही शब्द कळाले, तीनही शब्द कळाले. मग त्याने सिमिलर मिनिंग विचारलं होतं. ए अँड बी आर सिमिलर. ए अँड बी कुठे आहे, नंबर 3. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम फॉर एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिटचा करेक्ट सिनोनिम विचारला. एक्सप्लिसिट म्हणजे जे ओपनली आहे, जे स्पष्ट आहे, जे क्लिअर आहे, जे उघड उघड बोललं गेलं असं. उघड मराठीमध्ये त्याला मराठीतील शब्द पाहूयात कोणत्या अर्थाने येतो. जे उघड उघड आहे, उघड उघड. आणखी जर ओपनली इंग्लिशमध्ये, स्पष्ट मराठीमध्ये क्लिअर इंग्लिशमध्ये. जे ओपन आहे, ओपन टू ऑल आहे, स्पष्ट आहे, क्लिअर आहे, त्याला म्हणतात एक्सप्लिसिट. इट हॅज बीन एक्सप्लिसिटली सेड दॅट. असं एकदम स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. एक्सप्लिसिटचा सिनोनिम काय होईल, क्लिअर, एकदम क्लिअर. आन्सर समजलं. रिफाइंड, ज्याच्यावरती प्रक्रिया केली गेली आहे, शुद्धीकरणाची प्रक्रिया, त्याला रिफाइंड असं म्हणतात. ऑइल रिफायनरी शब्द ऐकला असेल, तेल शुद्धीकरण प्रकल्प, ऑइल रिफायनरी. मग रिफाइंड म्हणजे काय, जे शुद्धीकरण केलेले. सॉरी, थोडस तब्येत ठीक नसल्याने होत. एक्सप्लिसिट, क्लिअर, ओके, स्पष्टपणे. प्रिसाइज, तंतोतंत असा एक शब्द आहे याला. याच्यामध्ये सगळा तच आहे बघा, तंतोतंत. प्रिसाइज, एकदम आपण म्हणतो ना, एकदम डॉट, एक्झॅक्ट. प्रिसाइज, EXACT, एक्झॅक्ट जे आहेत ते, तंतोतंत. टू बी प्रिसाइज म्हणतो ना आपण, एकदमच स्पेसिफिक बोलायचं तर स्पेसिफिक हा एक शब्द होऊ शकतो, स्पेसिफिक. ओके. एक्साइटिंग, उत्साहवर्धक, ज्याच्यामध्ये जोश आहे अशा प्रकारचं एक्साइटिंग. मग आता एक्सप्लिसिट विचारलं होतं. एक्सप्लिसिट म्हणजे उघड, ओपन, क्लिअर. तर आपलं आन्सर काय असेल, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन 2 पर्सन्स. 2 व्यक्तींमध्ये ए आणि बी आहेत. या 2 व्यक्तींमध्ये डिसलाइक आहे, प्रचंड तीव्र अशी डिसलाइक. याला काय म्हणतात, अँटीपॅथी. याला द्वेष, तिरस्कार असा शब्द आहे. अँटीपॅथी म्हणजे द्वेष, तिरस्कार. ओके. स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन 2 पर्सन्स, 2 व्यक्तींमध्ये असणारा जो द्वेष असतो, तिरस्कार असतो, त्याला म्हणतात अँटीपॅथी. डिस्पाइट, डिस्पाइट म्हणजे असे असून सुद्धा, असे असून सुद्धा.
असे असले तरी या अर्थाने हा शब्द येतो. यासाठी आणखी एक फ्रेज आहे आपल्याकडे, इन SPITE, इन स्पाइट ऑफ. हे असंच लक्षात ठेवायचं, इन स्पाइट ऑफ. या इनस्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं, परंतु डिस्पाइटच्या नंतर कोणतंही प्रेपोजिशन येत नाही. कळालंय का? इनस्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं, डिस्पाइटच्या नंतर कोणतंही प्रेपोजिशन येत नाही. यांचा अर्थ काय होतो? असे असून सुद्धा डिस्पाइट, इनस्पाइट ऑफ, दो, ऑल्दो हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढे बघा, ऍपथी म्हणजे काय? आपण म्हणतो बघा, उदासीनता एखाद्या गोष्टीमध्ये, इंटरेस्ट नसणे. आता मी जेव्हा एक एक प्रश्न समजावून सांगतोय, मी सांगतो की अँटीपॅथी म्हणजे काय. मी अशा प्रकारे डिझाईन करून सांगतो की हा, हे ए आणि बी एक व्यक्ती आहे, यांच्यामध्ये दोघांमध्ये जेव्हा तिरस्कार भरलेला असतो, द्वेष भरलेला असतो, त्याला अँटीपॅथी म्हणायचं. शब्द लिहून देतो. डिस्पाइट शब्द आला, त्याच्यानंतर प्रिपोजिशन येत नाही हे सांगतो, त्याचे मिनिंग सांगतो, त्याचे सिनोनिम सांगतो, इनस्पाइट ऑफ, दो, ऑल्दो. पुन्हा ऍपथी शब्द आलायचं मिनिंग सांगतो, उदासीनता. इंटरेस्ट असलं तर असं सगळं येत, आणि इंटरेस्ट नसणे म्हणजे काय? उदासीनता. मग काय करायचं इंटरेस्ट नसल्यावरती? फक्त हा, स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन टू पर्सन्स, याचं उत्तर काय होईल मित्रांनो? अँटीपॅथी. चला पुढे. इंटरेस्टच नाही, घ्यायचं म्हणून घ्यायचं, निघून जायचं. आपण असं करतोय का? नाही. इंटरेस्ट आहे ना, म्हणजे काय? अँटीपॅथी म्हणजे उदासीनता नाहीये, फक्त प्रचंड काय आहे त्याच्यामध्ये? इंटरेस्ट आहे. ओके, इंटरेस्टच्या नंतर इन हे प्रिपोजिशन वापरायचं. इंटरेस्ट इन आलंय का लक्षात? याचं काय होईल? अँटीपॅथीचं, सॉरी, ऍपथीचं अँटोनिम होऊन जाईल. पुढे एक शब्द आहे बघा, ॲव्हर्जन. ॲव्हर्जनचा बघ आपला मिनिंग काय होतंय? ज्या प्रकारे आपण पाहिलं, त्याने शब्द विचारला तर स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन टू पर्सन्स, अँटीपॅथी. मग अँटीपॅथी म्हणजे काय? द्वेष असणं, तिरस्कार असणं. मग याच अर्थाचा आपल्याकडे एक शब्द आहे ॲव्हर्जन. पण ॲव्हर्जन असणे म्हणजे काय? फक्त या शब्दाचे सिनोनिम्स माहित करून घ्या किंवा मिनिंग माहित करून घ्या. तिरस्कार असणे, तिरस्कार असणे किंवा हेट असणे, HATE, हेट किंवा तिरस्कार, त्याला म्हणतो आपण ॲव्हर्जन. ओके, ॲव्हर्जन, तिरस्कार, हेट. दोन व्यक्तीमध्ये असणारी जी वैरभाव असतो, इथे लिहून घ्या वाटलं अँटीपॅथी, वैरभाव, त्याला अँटीपॅथी असं म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इम्प्रॉम्प्टू हा शब्द आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. इम्प्रॉम्प्टू म्हणजेच काय? एक्सटेम्पोर, बरोबर आहे. विदाउट प्रिपरेशन, याचं मिनिंग काय होतं? विदाउट प्रिपरेशन, विदाउट प्रिपरेशन म्हणतात इम्प्रॉम्प्टू. एक्सटेम्पोर, एक्सटेम्पोर, इम्प्रॉम्प्टू. त्याचाच आणखी एक सिनोनिम आहे ऑफ हँड, म्हणजे तयारी न करता, आणि अनप्रीमेडिएटेड म्हणजे सुद्धा तयारी न करता. मग त्यांनी विचारलं होता इम्प्रॉम्प्टूचे सिमिलर मिनिंग्स कोणकोणते आहेत? चूज द वर्ड और वर्ड्स हॅव्हिंग मिनिंग सिमिलर टू दॅट ऑफ इम्प्रॉम्प्टू. इम्प्रॉम्प्टू सारखा मिनिंग असणारे कोणकोणते वर्ड्स आहेत? त्यांनी सुद्धा वर्ड्स आहेत. ABC कुठे आहे? नंबर 4. दिस इज द करेक्ट आन्सर. कळतंय का? A, B and C. पुढे शब्द आहे बघा, विच वर्ड कॅन रिप्लेस द अंडरलाइन्ड वर्ड टू कन्वे द सेम मिनिंग. ओके, परंतु अंडरलाइन केलेला वर्ड आलाय का? We had to wait almost an hour before he condescended. कंडिसेंडेड असा शब्द आहे. ऍक्च्युली पास्ट टेन्स केल्यामुळे ईडी आलेला आहे, नाहीतर मग तो शब्द आहे कंडिसेंड, CONDESCEND, कंडिसेंड असा शब्द आहे. आता बघा, वी हॅड टू वेट ऑलमोस्ट अन आवर बिफोर ही कंडिसेंडेड टू सी अस. 4 ऑप्शन्स आहेत. आधी ऑप्शन्स कडे जाऊया आणि मग या शब्दाकडे येऊया, किंवा अगोदर या शब्दाचं मिनिंग सांगतो. कंडिसेंड करणे म्हणजे काय? आपण काहीतरी उच्च ठिकाणी आहोत, पद असेल किंवा आणखी काही असेल, आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत या भावनेत वागणं
आणि जेव्हा इतरांना भेटतो, बोलतो, मदत करतो त्यावेळेस आपण त्यांच्यावर उपकार करत आहोत असं दाखवणे याला म्हणतात कंडिसेंड. उपकार करणे या अर्थाने. मिनिंग लिहायचं असेल तर उपकार करणे असं लिहून घ्या. आता बघा, ascended, deigned, reigned and feigned 4 शब्द दिले आहेत आपल्याकडे. आता एक एक शब्द घेऊयात. FEIGNED, फेन. फेन म्हणजे काय? खोटा खोटा. खोटा किंवा खोटेपणा. मग याच्यासाठी आपण आणखी काही शब्द पाहिलेत अगोदर. काय? एकतर टू प्रिटेंड. टू प्रिटेंड, PRETEND, PRETEND. असं का होतंय? चुकीचं टाईप झालं. खोटा आणि टू PRETEND, प्रिटेंड म्हणजे खोटं वागणं. फेक, FAKE. ओके, याला म्हणतात फेन. खोटं वागणं किंवा खोट्या प्रकारचा प्रिटेंड करणं. ओके, दुसरा एक शब्द आहे. आता फेन घेतला, खोटं वागणं किंवा खोटा, दांभिक या अर्थाने. जसं आपण त्यासाठी टू प्रिटेंड हा शब्द वापरलेला आहे. आणखी बघा, REIGNED, रेन. आपण म्हणतो ना की एखादा राज्यकर्ता राज्य करतो, मग राज्य करणे, शासन चालवणे, शासन करणे. शासन करण्याचा अर्थ शिक्षा करणे असा सुद्धा होतो, परंतु राज्य करणे म्हणजे काय? रेन. एखाद्या ठिकाणी एखादं जर राज्य असेल तर राजा जे राज्य चालवतो, राज्य करतो त्याला म्हणतात रेन. आता असेंडेड किंवा ऍसेंड हा जर ईडी जर हटवला तर आपला वर्ड राहतो असेंड. म्हणजे काय? चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर वगैरे म्हणतो ना आपण, चढता क्रम किंवा चढणे. असेंड म्हटलं तर चढणे एवढाच अर्थ होतो बघा असेंडचा. पण असेंडिंग ऑर्डर म्हटलं तर चढता क्रम, म्हणून मी तुम्हाला तो शब्द सुद्धा सांगितला. आणि दुसरा एक शब्द आहे डेन. मग हा जो शब्द आहे आपला कंडिसेंड, याचा अर्थ आहे उपकार करणे किंवा मी कोणीतरी वरिष्ठ आहे किंवा मी कोणीतरी इतरांपेक्षा सिनियर आहे या अविर्भावात वागणं जे आहे त्याला म्हणतात कंडिसेंड. आणि याचा सिनोनिम जो होतो तो आहे डेंड. डेंड म्हणजे सुद्धा काय? इतरांवरती काय करणं? उपकार करणे किंवा उपकृत केल्यागत वागणे, बोलणे. आलं का लक्षात? कंडिसेंड आणि डेंड या दोन्ही सुद्धा शब्दांचा अर्थ तोच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. आता अशा प्रकारे जेव्हा एखादी रिकामी जागा येते आणि विचारलं जाते त्यावेळेस साधं सोपं वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार दिलेले 4 शब्दांपैकी कोणता वर्ड येईल एवढंच पाहायचं असतं. याला इतर कुठलंही लॉजिक नाही. हे कशाने डेव्हलप होऊ शकतं तर मी जेव्हा नेहमी म्हणतो बघा, तुम्ही इंग्लिश वाचलं पाहिजे. लायब्ररीमध्ये इंग्लिश न्यूजपेपर येत असेल तर तो वाचा. स्वतः घेऊन वाचणं शक्य असेल तर तसं करा, नसेल तर लायब्ररीमध्ये येणारा वाचा. तेही शक्य नसेल तर पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण 4 न्यूजपेपरचे डेली 4 कटिंग्स टाकतो बघा. द हिंदूचे 2 न्यूज आणि 2 आर्टिकल्स. ती व्यवस्थित वाचा. साधारणतः 30 मिनिटं दररोज वाचायचं. आपोआप अशा प्रकारचं आपलं काय होतं, एक लॉजिक डेव्हलप होतं आणि तशा प्रकारचा सेन्स डेव्हलप होतो. ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. मग असं जर म्हटलं मी जर असं त्या ठिकाणी तर मी लगेच काय म्हटलं असतं, ही बिलॉंग्स टू द हायर क्लास ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. हायर क्लास म्हणा किंवा हायर स्ट्रेटम म्हणा. एक शब्द बघा, स्ट्रेटम, STRATUM, स्ट्रेटम, STRATS, स्ट्राटा. स्ट्रेटम म्हणजे काय? हे सिंग्युलर आहे, स्ट्राटा हे प्लुरल आहे. स्ट्रेटम म्हणजे थर किंवा स्तर. एखादा सोसायटीचा स्तर असतो ना एक, त्याला स्ट्रेटम म्हणतात. अनेक असतील तर स्ट्राटा. आता बघा, आपल्याकडे शब्द आहेत त्यांनी 4 दिले. केमोफ्लेज. केमोफ्लेज म्हणजे काय? एखादं असतं आपण त्याला हाईड करतो, लपवतो. किंवा कन्सील, CONCEAL, कन्सिलमेंट असा एक शब्द आहे आपल्याकडे. म्हणजे इंडियन आर्मी मध्ये वगैरे किंवा कोणत्याही मिलिटरीमध्ये काय करतात, आपल्या आजूबाजूचं जशा प्रकारे वातावरण आहे किंवा झाडं झुडपं आहेत, वृक्ष वगैरे आहेत,
त्यांच्या प्रकारच्या कलरचे आपले कपडे असणं किंवा आपली कॅप असणं, टोपी असणं, अशा प्रकारे केलं जातं. त्याला केमोफ्लाज असं म्हणतात. एनसीसी मध्ये हे शिकवलं गेलंय म्हणून सांगतो. केमोफ्लाज. आणि त्याला हे केमोफ्लाज केल्याच्या नंतर आपण लपतो कशाच्या आड घेऊन, कशाच्या आडवशाला लपतो, त्याला कन्सिलमेंट असं म्हणतात. म्हणजे केमोफ्लाज, कन्सिलमेंट, हाईड याला म्हणतात लपवणे. आणि ते काही लपवणे होणार नाही इथं. ओके. आता एक्सक्लेसियास्टिक आणि एक्सक्लेसियास्टिकल हे दोन शब्द आहेत, एकाच रूट वर्ड पासून तयार झाले आहेत. त्यामुळे या दोन्हींचा अर्थ बघा काय होतो. हे दोन्ही सुद्धा शब्द घेतोय. धर्मगुरू असतात ना, धर्मोपदेशक, धर्माचा उपदेश करणारे, त्यांना म्हणतो आपण एक्सक्लेसियास्टिक. आले का लक्षात? धर्मगुरू किंवा धर्मोपदेशक, धर्म अधिक उपदेशक या दोन्ही शब्दांपासून त्या दोन्ही शब्दांचा संधी झालेला आहे. मराठीमधील संधी हा शब्द पुल्लिंगी आहे. दोन्ही शब्दांचा संधी झालेला आहे आणि धर्म उपदेशक यापासून धर्मोपदेशक शब्द तयार झाला. 3 शब्द गेले का? यांचा काय संबंध? एक्सक्लेसियास्टिक आणि एक्सक्लेसियास्टिकल काहीच अर्थ नाही. ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश, ही बिलॉंग्स टू द हायर एक्लॉन्स किंवा एशलॉन्स. याचं प्रोनाउन्सिएशन जी ऑक्सफर्ड डिक्शनरी वाली बाई आहे ती म्हणते एशलॉन्स किंवा आपण म्हणतो एक्लॉन्स. हे जे आहे एशलॉन्स, याचा अर्थ असतो सोसायटी मधील किंवा एखाद्या ठिकाणचं ऑर्गनायझेशन असेल, काय असेल, त्यातील जी हायर किंवा रँक असते ना, त्यातील रँक असते किंवा लेव्हल असते, त्याला म्हणतात एक्लॉन्स. ओके. आपलं डिक्शनरी काय सांगतं बघा, एक्लॉनचं जे स्पेलिंग आहे, जे काय मिनिंग आहे, त्याला म्हणतात की अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन. एक्लॉन, अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन. याचा अर्थ होतो रँक, लेव्हल किंवा थोडक्यात क्लास या अर्थाने सुद्धा. मग ही बिलॉंग्स टू द हायर एक्लॉन्स किंवा एशलॉन्स ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. आणि सिव्हिल सर्व्हिस आपण जिथं आहोत यापेक्षा बऱ्याचशा पटीने चांगल्या ठिकाणी घेऊन जाणारं एक काय आहे, माध्यम आहे. तुम्हाला शक्य असेल, शक्य झालंच, नाही झालं तर शक्य करा, परंतु सिव्हिल सर्व्हिसेस मधून सक्सेस अचीव करा. कारण आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणापासून सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये डेप्टी कलेक्टर किंवा DYSP, त्यानंतर UPSC केलं तर IAS IPS, तिथं जाऊन जे अनुभवणार आहोत याच आयुष्यात, त्या ठिकाणी जाण्यासाठी नॉर्मल पद्धतीने 1-2 पिढ्या जाऊ शकतात. तुम्हीच 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. नेक्स्ट लेक्चरला मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत